सामना बीड बनाम शिवनगर यांच्यामध्ये पाहायला मिळते. यानंतर जे संघ आहेत त्यांनी मात्र नक्कीच इथं वेळेवरती येण्याची कृपा करावी विनंती करतो. आपण केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. हॅलो, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्यायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. निलेश पवार कुठे असतील आणि आशु जाधव, आपण इकडे स्टेजचे संपर्क साधायचे. आशु जाधव आणि निलेश पवार, संजय नगर, आपण स्टेजचे संपर्क साधा. किरण येतो गोलंदाजी मार्कवरती. जास्त वेळ घेऊ नका, सामने लवकरात लवकर चालू करायचे आहेत. हॅलो, इथं पाहिलं गेलं तर पहिलाच चेंडू टाकण्यासाठी मात्र तयार आहे गोलंदाज आणि हेलिकॉप्टर मात्र उडवलाय. पहिला झेल होता परंतु जमला दान होतोय. हा झेल कोणाचा सोडलाय? आपण येणाऱ्या काळामध्ये याचा मोबदला आपल्याला भोगावा लागेल. संतोष सारखा मातबदार फलंदाज नक्की एक सन्मान देत असताना मात्र इथं फसला होता. इथं पुन्हा मात्र फटका इथं फसला आणि पहिला वेळी हातरा बसतो शिवनगर संघाला. समीर इथं पाहिलं गेलं तर पहिलाच झेल सुटला होता. त्यानंतर मात्र समीरला स्ट्राईक भेटली. समीरने मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न केला परंतु फटका इथं फसला आणि समीर यांच्या पारीचा अंत झालाय. आता मात्र अमित वन डाऊन साठी मैदानामध्ये पाहतोय. क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच बॅटची काढा परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही तर मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. हा मात्र नक्कीच घुटना टेक लॉंगन क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. पाहिलं गेलं तर अमित एक जबरदस्त फलंदाज आहे. घुटना टेक मात्र हा चौकार गॅपमध्ये चेंडू ढकलून दिला आणि चौकार मिळाला. चौकाने मात्र आपला वैयक्तिक खातं ओपन करतो. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र शिवनगर ह्या टीमची धावसंख्या 5. माझ्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण नंदू वाघमारे, मेन फॉर्म वदप. इथं बॅटची कडा परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय. चुकीला माफी नाही आणि हा चौकार.
इथे पाहिलं गेलं तर दोन चौकार आतापर्यंत अमितच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 9 या अंकावरती. 1 बाद 9 अशी धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर शिवनगर टीमची. हाफ साईडला मात्र चेंडूला फेकून दिला आहे. हा चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. राजा मला न इथे षटक क्रमांक पहिल्या संपत आले. धावफलक जाऊन पोहोचले. 1 बाद 13 या अंकावरती चांगली सुरुवात मानावं लागेल. इथं मी सांगू इच्छितो की 5 जे संघ विजय होतील त्यांच्या चिठ्ठ्या केल्या जातील आणि एकाला बाय मिळेल. त्यानंतर सिरियल प्रमाणे लावले जातील संघ. याची आपण नोंद घ्यायची आहे. काल पहिला दिवस होता तोच नियम ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे आज सर्व दिवशी सामने खेळले जातील याची आपण सर्व संघांनी दक्षता घ्यावी. चला स्पीडअप घ्या पंच. आपण जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणारा सामना आहे तो मात्र कैरे बनाम भिलवले ठाकूरवाडी संघ. तर दोन्ही टीम आपण इथं उपस्थित असाल तर आम्हाला आपली उपस्थिती नोंदवून घ्यायची आहे. आपण आलेत हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. कैरे टीम आणि भिलवले ठाकूरवाडी. हॅलो हॅलो हॅलो. यानंतर माझे मित्र समालोचन करतील भवरे शेठ आणि नक्कीचे मेंडप डेकोरेशन जे आहे हे त्यांचंच आहे आणि हा सेटअप सर्व त्यांचाच आहे आणि त्यांचा बुलंद आवाज एक पहिल्यापासून मी त्यांचा नक्कीच चाहता आहे. एक बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यानंतर घ्या साहेब. थँक्यू अरुण. आयोजक आहात. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय आणि दुसरी रजनी या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या रजनीतील पहिली मॅच शिवनगर आणि बीड. टॉस शिवनगर संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अजय. शिवनगर संघाकडून हा फलंदाज अजय यावेळेस खेळपट्टीवर जातोय. मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. बीड संघ विचार केला तर कर्जत परिसरातील आणि शिवनगर खालापूर अगदीच रसायनी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख आपल्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जर का पहिल्यांदा कोणी नाईट मॅचचं आयोजन केलं असेल ते सुरेश शेठ म्हात्रे मोहपाडा गावचे, ज्यांनी माऊली चषक पहिल्यांदा आयोजन केलं होतं आणि त्यानंतर आत्ताची सुप्रीमो जी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त 23 जानेवारीला दरवर्षी आपल्या भेटीला येते. ते मोहपाडा आणि त्या परिसरातून बिलॉंग करते शिवनगर. यावेळेस चांगला चेंडू टाकला गेला. गोलंदाज भरत आणि आणखीन एक विकेटचं पतन डीजे.
डॉट बॉल आलाय. आपण पाहतोय एक सुसज्ज असं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय. ते संजय नगर नाईट क्रिकेट चषक 2025मध्ये मुख्य आयोजक अरुणजी वाघचौरे. वाह, काय फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडू मागे पळत पळत तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याने पकडलाय, पण फटका अप्रतिम होता आणि 2 धावा मिळाल्या. या 2 धावेच्या बरोबरीनं 17 धावा धावफलकावरती आल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. 3 बाद 17. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 17 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. निश्चितच एक चांगला खेळ या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच भिलवले आणि कैरे. निश्चित कैरे सुद्धा रसायनी परिसरातून बिलॉंग करतोय. त्यांची नुकतीच एक नाईट आपण पाहिली. त्यांचे सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब यांनी आयोजित केली होती. पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोहपाडाच्या मैदानावरती, अचानक मोहपाडाच्या मैदानावरती त्यांच्याही गावची एक जबरदस्त शृंखला झाली. आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हार्दिक. तिसऱ्या षटकासाठी आपण हार्दिक पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हार्दिक चांगला गोलंदाज आहे. निश्चितच भारतीय क्रिकेट, इंडियन क्रिकेट टीमचा एक हुकमी गोलंदाज आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा असतो हार्दिक पांड्या, तसा परफॉर्मन्स देणार का हा हार्दिक. पंचांना विनंती करतोय की आपण वेळ वाया न घालवता लगेचच तंबी द्यायची आहे. 4 षटकं 20 मिनिटामध्ये संपली पाहिजेत. हा चेंडू बिमरचा येतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+4 5 धावा. काय घडलं मैदानामध्ये? पहिल्या 2 षटकामध्ये जे घडलं त्याच्या विपरीत तिसऱ्या षटकामध्ये केलंय त्या हार्दिकनं. आणि नो बॉल +4 एकूण 22 धावा धावफलकावरती. डीजे संघाचा विचार केला तर एक घातक गोलंदाज आणि बरीच वर्ष सातत्यानं क्रिकेटसाठी दिलेलं योगदान तो बाबू यावेळेस खेळपट्टीवर आहे. खरं तर त्यांचं कौतुक करावं लागेल की जवळपास 45च्या आसपास गेलेत आणि तरीही क्रिकेटवर असलेलं प्रेम अगदी तरुण खेळाडूंना घेऊन, सर्वांना घेऊन त्यांनी ही शिवनगरची टीम आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. भन्नाट वेग, भन्नाट वेग, वेगावर स्वार झालाय गोलंदाज हार्दिक. अतिशय चांगली गोलंदाजी. फ्री हिटचा चेंडू होता आणि निर्धाव टाकलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सांगतेनं धावसंख्या स्थिर, स्तब्ध, शांत. 22 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली आपण पाहतोय KTC लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. हा चेंडू चांगला आहे. लॉंग ऑनमध्ये येतोय. फील्ड केलं जात आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत मात्र एकच धाव. अतिशय चांगली फील्ड रिस्ट्रिक्शन आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे ते बीड संघाकडून आपण पाहतोय या संजयनगरच्या मैदानावर. आणि तितकंच चांगला खेळ शिवनगर संघाकडून पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज दिलीप आणि नॉन स्ट्रायकर एंड संतोष. दिलीप सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे.
संतोष सलामीवीर आहे, खेळपट्टीवर चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला आहे, त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गुल ती संतोष या फलंदाजाची. पाटलांचा बैल दार शिवनगरचा ब्रँडेड चौका. धावसंख्या झपाट्याने वाढते. 28 धावा धाफलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडूवरती 5 धावा, त्यानंतर सलगचे 3 निर्धाव चेंडू टाकले गेले आणि त्यानंतर हा चौकार. हा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू फरार झालाय. कव्हर सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. वरती आल्यात. अतिशय चांगला खेळ पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 6 चेंडू 1 षटक अजूनही शिल्लक आहे. एका षटकात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. 10.33च्या सरासरीनं प्रशांत चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. स्लॉगवरचं हाणामारीचं षटक प्रशांत येतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज संतोष आहे, ज्या संतोषनं चांगली हाणामारी केली आहे. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय दिनेश आणि संतोष. यावेळेस आपण स्ट्राईकला दिनेशला पाहतोय, जो की 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. पंच स्टार्ट करायचंय. जास्त आपण टाइम सेट करा, टायमर सेट करा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली पाहिजेत. ह्या आयोजकांकडून आपणास सूचना आहे. हा चेंडू चांगला फटका काऊ कॉर्नर मध्ये येतोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगला क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. संत खेळ, कारण संतोष हाणामारी करतोय. यांनी ओळखले संतोष मोठे फटके मारतोय. षटकार चौकारांची आतषबाजी संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा संतोष. हा चेंडू आपण पाहतोय पप्पू तोडकर स्टाईल खेळायचा होता
आणि लेग बिफोर विकेट. पंचांचं बोट गगनाकडे. बॅक टू पॅव्हिलियन संतोष. रोहित फलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कॅश प्राईज येत आहे. लगातार 3 षटकारांसाठी अभय रोकडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मी निश्चितच सर्व जे कोणी दानशूर आहेत त्यांना विनंती करेन की आपण कॅश प्राईज लावा, पण ते प्रथमतः समालोचन कक्षामध्ये जमा करावे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो शेवटच्या षटकामध्ये. हा चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा पॅडवर आदळलाय. पंचांनी मात्र बोट गगनाकडे केलंय आणि हा आणखीन एक मासा गळाला. लेग बिफोर विकेट. रोहित बॅक टू पॅव्हिलियन. गावदेवी भिलवले आणि कैरे दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे टॉससाठी यायचंय. निश्चितच आयोजकांकडून आपण पाहतो एक सूचना आहे सर्व संघांसाठी. आपण या आलात खेळणार आहात निश्चितच, मात्र ही नाईट शृंखला आहे. ओनली लॉस नो प्रॉफिट. ही स्पर्धा म्हणजे फक्त खिशातले पैसे टाकून स्पर्धा करायची, याच्यामध्ये प्रॉफिट कोणताही नसतं. त्यामुळे खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती आहे की आपण टॉस करण्या अगोदर आपली जी प्रवेशिका आहे ती पूर्ण फी भरायची आहे, प्रवेशिका पूर्ण करायची आहे अशी आयोजकांकडून सूचना दिली गेली आणि ती आमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. 38 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. 37 धावा जमवल्यात, 38 धावांचं टार्गेट सेट केलं आहे ते शिवनगर संघानं. आणि आता बीड संघाला मात्र त्या 38 धावा जमवायच्या आहेत. बीड संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपली सलामीवीर आपण मैदानामध्ये पाठवायचं, झटपट क्रिकेट करायचं आहे. वेळ पाण्याची व्यवस्था करायची आहे त्यांना. आता सध्या बीडच्या खेळाडूंना पाणी हवं आहे. आपण
आयोजक अरुणजी वागचौरे साहेब विनंती की आपण पाण्याची व्यवस्था करा. आणि जे प्रेक्षक बसलेत तमाम प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने सूचना आहे की बाउंड्री लाईनच्या अगदी नजीक ही नाईट शृंखलेसाठी जे टॉवर उभे केलेत एल ई डीसाठी ती विद्युत वाहक वाहिनी त्या ठिकाणी आहे, ती तार आहे आणि आपण त्या केबलच्या अगदी चिटकून न बसता आजूबाजूला बसावं ही सगळ्यांना मी विनंती करतोय. फलंदाज मैदानामध्ये एक सुसज्ज असं आयोजन या ठिकाणी आपण पाहिलं. आजची दुसरी रात्र आहे आणि समोर ज्या बाईक्स आहेत एंट्रीच्या इथे ज्या बाईक्स आहेत ज्या लाईट ऑन आहेत त्यांनी लाईट बंद करा. एंट्रीला बाईक उभी आहे, लाईट. गोलंदाज रोहित, मला वाटतं पंच आलेत, संजय वाघमारे दिसत आहेत तिथून. निश्चितच सुनील मुकणे आणि संजय वाघमारे ऑफिशियल पंच आपण पाहिलेत कालच्या रात्रीमध्ये आणि ते आत्ता उपस्थित झालेत. त्यांनी सांगितलं होतं की थोडा वेळ लागेल. आणि जे बाईक्सवर आहेत त्यांनाही विनंती करतोय की आपण केबलवरून बाईक घेऊन जाऊ नका वारंवार. जर का ब्रेक झाली तर तुमची मॅच थांबेल. स्ट्रायकर एंड प्रकाश, नॉन स्ट्रायकर एंडला रितेश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. पहिलं षटक घेऊन येतोय रोहित. शिवनगर संघाकडून रोहित पहिल्या षटकासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू चांगला आहे, चांगला फटका, मिडॉनचा क्षेत्ररक्षक, फंबल झाला. आउटफील्डचा फायदा आहे. खरं तर आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा पाहायला मिळतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक धावत गेला होता, थोडंसं उसळी घेतली चेंडूनं आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला फील्ड करून ती फेकावी लागली. अनिल हिरवा या ठिकाणी आलेत, त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण आलात. कैरे संघाचा संघनायक या टॉससाठी. भिलवले संघाचा संघनायक आहे उपस्थित. कैरे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचंय. हा चेंडू चांगला आहे, भन्नाट वेग. आपण पाहतोय अतिशय वेगाने चेंडू टाकला जातोय. वेगावर स्वार होऊन या ठिकाणी गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहित. निश्चितच प्रेक्षकांना दोन दोन ठिकाणच्या धून ऐकायला मिळणार आहेत. एकतर क्रिकेटची आपली या ठिकाणी मैदानावरील समालोचक आणि अगदीच शेजारी असलेली हळदी. हा चेंडू जबरदस्त फटका, जबरदस्त फटका, लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे आलेला बिग 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 हिट षटकार. होतोय.
गोलंदाजी केली होती भरतनं. दुसरं षटक हाताळलेलं ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहतोय. आणि ही ग्रामीण क्रिकेटची खासियत आहे. प्रत्येक संघामध्ये 4 ते 5 खेळाडू असतात जे फलंदाजी करतात आणि तेच गोलंदाजी करतात. ही ग्रामीण क्रिकेटची खासियत आहे. ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहिले. काही संघ वगळता अपवाद आहेत काही संघ की ज्यांच्यामध्ये गोलंदाज सेपरेट असतात, फलंदाज वेगळे असतात. मात्र बऱ्याचशा ग्रामीण संघांमध्ये आपण पाहतो गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यासाठी तेच खेळाडू निवडले गेलेले असतात. तसाच खेळ आपण या ठिकाणी भरतच्या माध्यमातून पाहतोय. कारण 4 धावा अवघ्या त्यांनी खर्च केल्या होत्या गोलंदाजी करत असताना. कंजूसी केली होती. मात्र यावेळेस फलंदाजीमध्ये कितपत धावा जमवणार. हा चेंडू चांगला आहे मात्र पंच वळालेत आमच्याकडे. आउटसाईड द ऑफ स्टंप वाईट बॉलचा इशारा आला आहे. अव्वंतर धाव मिळतीये. अव्वंतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 1ने पुढे सरसावले. धावफलकावरती धावा आल्यात 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाच्या सुरुवातीलाच मात्र षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. जबरदस्त फटकेबाजी करत होता तो रितेश मात्र बाद झालाय. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. चेंडू आणि फळीचा कोणता संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू टाकला गेला आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8 धावा. काय गोलंदाजी केली. एक षटकार लगावून फक्त 8 धावा दिल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी रोहित या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. शिवनगर संघाचा हा गोलंदाज. पंचांनी कशासाठी रिव्ह्यू घेतलाय. अल्ट्रा एज नाहीये, रिव्ह्यू मिळणार नाही. नाही कटचा रिव्ह्यू मिळणार नाही. फक्त बीमरचा रिव्ह्यू पाहिला जाईल. कटचा रिव्ह्यू पाहिला जाणार नाही. निश्चितच आपण पाहतोय ऑफिशियल पंच सुनील मुकणे आणि संजय वाघमारे मॅन फ्रॉम चिंचखांबळा जे या ठिकाणी उपस्थित झालेत पंचांच्या भूमिकेत. खूप चांगले पंच आहेत. खरं तर त्यांचं सध्या एक वेगळं नाव पडलंय पण ते नाव घेणं योग्य वाटत नाहीये. सुनील मुकणे KTC लाईव्ह वाल्यांचा फेवरेट प्लेअर खरं तर. कारण ज्या मैदानावर जातील त्या ठिकाणी सुनील त्यांना भेटतो आणि ते सुनीलला भेटतात. पंच मॅच स्टार्ट करायची आहे. भरत निश्चितच विकेट पंचांनी या ठिकाणी बाद घोषित केलंय. सॉफ्ट कॉल त्यांचा. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय निखिल मैदानामध्ये आलाय. मॅच स्टार्ट करा पंच. नवीन गोलंदाज समीर प्रकाश आणि निखिल ही जोडी आपण पाहतोय. वेळ खूप वाया जातोय. पंचांना विनंती असेल की आपण वेळेची पाबंदी द्या. मॅच स्टार्ट करा. खूप वेळ वाया गेला या ठिकाणी. निश्चितच एका मॅचसाठी जर का इतका वेळ वाया घालवला तर आयोजकांना सकाळी 6 वाजता नेक्स्ट मॅच कैरे आणि भिलवले. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका आलाय. मिड विकेट सीमा रेषेपलीकडे दर्जेदार षटकार.
आणि लावताना जरा विचार करावा, डोंगर आहे बाजूला ना, सगळं नाग नागिन येतील इथं मैदानामध्ये. पुन्हा एक चांगला फटका आहे, यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय, सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय. प्रकाश ज्याला एक षटकार लगावला होता त्यानंतर त्याची विकेट आपण पाहतोय. डीजे फलंदाज हार्दिक आपण पाहतोय, गोलंदाजानं चांगला झेल टिपला, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल टिपला गेलाय गोलंदाजानं. नवीन हार्दिक यावेळेस खेळपट्टीवर येतोय. बीड संघ असं वाटलं होतं की 38 धावा सहज जमवेल, मात्र आतापर्यंत 14 धावा जमवल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. समीर गोलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन लेग शॉर्ट, फाईनचा क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे, त्याच्या मोबदल्यात 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 16 धावा धावफलकावरती आल्यात. चांगला चेंडू आहे. पंचांकडे मात्र निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज समीर. दुसरं षटक, अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. हा चेंडू चांगला आहे, फाईन लेग मध्ये कट केलाय, चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. 1-1 माफ करा, 1 धाव. कैरे संघ या टॉससाठी, कैरे संघाचा संघनायक आहे, भिलवले संघाचा संघनायक सुद्धा या ठिकाणी आहे. षटकांचा खेळ संपलाय. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. जास्त वेळ वाया नाही घालवायचा. टीम मिटिंग नसावी. शिवनगर आणि शिवनगर संघाच्या संघनायकाला विनंती की आपण जास्त वेळ टीम मिटिंग न करता कैरे आणि भिलवले दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आले. टॉस होतोय. नंदू जे वदप गावचे आहेत यांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस केला जातोय. भिलवले टॉस आणि फिल्डिंग स्वीकारले कैरे संघ आणि भिलवले. निश्चितच दोन्हीही कैरे संघाचा संघनायक आपण भेटा, यांना आयोजकांना भेटा. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती घेऊन येतोय गोलंदाज बाबू. अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू चांगला आहे बाबूचा, मात्र पंच वळतायत, लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. पंच म्हणतायत खराब आहे. आम्हाला असं चांगलं दिसलं या ठिकाणी, मात्र पंचांनी सांगितलं खराब आहे. आणि बाबू पहिला वाईड बॉल. खरं तर बाबू खूप जुने खेळाडू आहेत, आदरानं त्यांना बोलावं लागेल, कारण तितकेच 40+ मॅच झाली होती चिंचखांबळ्याच्या मैदानावर. त्या ठिकाणी त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तर या ठिकाणी मात्र कशी गोलंदाजी करणार हे पाहणं गरजेचं असेल. 1 धाव आली आहे.
25 धावा धावफलकावरती आल्यात. 13 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 38चं आव्हान आहे. अजूनही 13 धावा जमवाव्या लागणार आहेत. हा चेंडू जबरदस्त फटका, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र चेंडू गेलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. जिंकण्यासाठी 7 धावा जमवाव्या लागतील. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका आलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहे मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं, मिडॉपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. झेल टिपलाय आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. ठिकाणी निश्चितच क्रिकेटच्या मैदानामध्ये पोहोचलेत. सन्माननीय मनोहरजी थोरवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर सामना 1 मिनिट थांबवायचं आहे. सन्माननीय मनोहर शेठजी थोरवे साहेब, माजी उपसभापती कर्जत पंचायत समिती या ठिकाणी आलेत आणि निश्चितच अरुण वागचौरे जे आयोजक आहेत त्यांच्यावर असलेलं प्रेम आपण पाहतोय. पुन्हा एक चांगला फटका आपण पाहतोय. जसे शेट आले या ठिकाणी तसाच एक षटकार आला. षटकारानिशी मात्र निश्चितच स्वागत केले गेले. पस्तीस धावा धावफलकावर 35 धावा धावफलकावर आल्यात. अतिशय चांगला खेळ आपण पाहिलं. 3 धावा अजूनही जमवायच्या जिंकण्यासाठी. अजूनही 3 धाव्यांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. एक सिंगल घेतले, दुसरी धाव घेणार का? 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंचांकडे अपील केली गेली, मात्र बोट वरती आले. लेग बिफोर विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अक्षय. विकेटचं पतन झालंय. मुख्य आयोजक अरुण वागचौरे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी. संतोष गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष. अवघ्या 1 धावेची गरज आहे. पण काल आपण मॅच पाहिली असेल, अजय
गोलंदाजी मार्कवर अजय गोलंदाज. आणि कालची आपण एक मॅच पाहिली जी निश्चितच एका धावेची गरज होती आणि 6 चेंडू टाकावे लागले होते. शेवटच्या चेंडूवरती ती एक धाव मिळाली होती. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त वेग आणि त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. हार्दिक. गोलंदाजी केली होती कलमोली संघाच्या गोलंदाजानं. यावेळेस तशीच गोलंदाजी करणार का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय. नवीन फलंदाज आपण पाहतोय राकेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय राकेश स्ट्रायकर एंडला आहे. हा चेंडू चांगला आहे, टॉपेज आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. काय गोलंदाजी केली आहे. सोपान नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. सोपान विकेट हॅट्रिक च्या उंबरट्यावर आहे गोलंदाज. काय गोलंदाजी केली आहे, भन्नाट गोलंदाजी करतोय. 6 चेंडू आणि एका धावेची गरज आणि त्या रोखण्यात यशस्वी होणार का तो गोलंदाज अजय. विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक घेतोय का पाहणे गरजेचं आहे. हा चेंडू चांगला आहे मात्र भिरकावून दिलाय. विजयी चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धाब्यानिशी बीड संघ या ठिकाणी विजय होते. विजयी संघाचं हार्दिक गोड गोड कौतुक, पराभूत संघाचं सुद्धा अभिनंदन. नेक्स्ट मॅच भिलवले आणि नेक्स्ट मॅच कैरे बनाम भिलवले. भिलवले संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण